चला तर आपण आज धाबा स्टाईल मटर पनीर बनवूया। त्यासाठी सामग्री घेतलेली आहे, मसाले घेतलेले आहे, पनीर घेतलेले आहे। आता ती कुकरला एक शिट्टी घेऊया। शिट्टी झालेली आहे, थोडंसं थंड करून आपण ग्रेव्ही करून घेऊया। ग्रेव्ही झाल्यानंतर आपण स्लाइस करू पनीरचे स्लाइस। तवा झालेले आहे, तवा तापला, त्याच्यामध्ये तेल टाकू। तेल गरम झाल्यानंतर आपण एक एक करून स्लाइस टाकणार आहोत। ते स्लाइस पहा आता ते पलटून घेऊया। पलटून झाल्यानंतर पहा ते एकदम छान क्रिस्पी सारखे झालेले आहे, ते छान लागतात भाजीमध्ये। पाते झालेले आहे, आपण आता एक एक काढून घेऊया। त्याच्यामध्ये तमालपत्र टाकू। तमालपत्र तडकल्यानंतर आपण त्यामध्ये सगळे मसाला टाकणार आहोत। तो मसाला आपण आता थोडं थोडं करून परतून घेऊया। छान असं होईपर्यंत त्याला थोडंसं नमक टाकू। नमक थोडंसं टाकलंच पाहिजे टेस्ट याच्यासाठी। आता मसाले ही ॲड करणार आहोत। मसाले ॲड केले का ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत। परतून झाले आपण थोडीशी मलाई टाकणार आहोत की जेणेकरून त्याला थोडीशी टेस्ट येईल अशी। आता गरम पाणी टाकून ते पूर्ण कालवून घेऊया। गरम पाणी टाकल्यानंतर त्याला थोडीशी छान तरी येते थोडीशी। तर हे सगळे कालवून घेऊया। मसाला चांगला भाजलेला आहे। आता त्यामध्ये थोडेसे पनीर टाकू। पनीर टाकल्यानंतर थोडं काढून घेऊ आपण। त्याला एक एक करून पनीरचे तुकडे टाकूया, कारण थोडे मोठे असताना आपण स्लाइस भाजून घेतलेले होते। एक वाफ देऊया। वाफ झालेली आहे, पहा मस्त छान झालं आहे। कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही झालेली आहे मटर पनीर भाजी।